दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवरात्रमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपण काही गोष्टी पाळतो. तर नवरात्रमध्ये आपल्याला काय करायचं आहे, काय करू नये या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे. पण या काही गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. त्या गोष्टी कोणत्या करायच्या नाहीत याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आता सर्वांच्याच घरामध्ये नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. घटस्थापना झालेली आहे. घरामध्ये एक छान असं वातावरण असेल. तर ह्या वेळी घटस्थापनेच्या वेळी 9 दिवस आई लक्ष्मी, आई भगवती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते. आपली जी काही कुलदेवी आहे ती आपल्या घरामध्ये वास करत असते आणि या वेळेला तिची कृपादृष्टी राहण्यासाठी आपण ज्या काही सेवा करतो त्या आपल्या कुलदेवीसाठी करत असतो आणि त्याची फलप्राप्ती आपल्याला निश्चितच होत असते. तर या गोष्टीमध्ये, या नवरात्रमध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या नाही. त्या गोष्टी कोणत्या? तर नवरात्रमध्ये शक्यतो आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. का वर्ज्य करायचा? तर कांदा लसूण यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते आणि उष्णता वाढल्यानंतर आपल्याला काही शारीरिक त्रास होतात. अशा वेळेला आपल्याकडून सेवा होत नाही. त्यामुळे शक्यतो करून सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करा. ज्या व्यक्तींनी बसता उठता उपवास केला आहे त्या रोजच जेवण करणार, तर त्यांनी शक्यतो करून सात्विक आहार घ्या. कांदा लसूण वर्ज्य करा. अशामुळे काय होतं, कांदा लसूण खाल्ल्यामुळे तामसीपणा वाढतो, डोकेदुखी किंवा आपल्या स्वतःमध्ये वागण्यामध्ये वर्तनामध्ये आपला बदल होतो. यामुळे आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. आणि जे लोकांचा 9 दिवस उपवास आहे त्यांनी फळे, दूध, ताक, दही अशा पद्धतीने आपण जे काही तुम्ही ठरवलं आहात त्या पद्धतीने आपला फराळ करू शकता. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर घरामध्ये नवरात्रमध्ये जर आपल्या घरी कोणी आलं तर त्यांना तसं रिकाम्या हाती पाठवायचं नाही आहे. तर ती कुमारिका येऊ दे किंवा सवासीन येऊ दे, विधवा स्त्रिया येऊ द्यात, लहान मुले येऊ देत, कोणी पुरुष येऊ द्यात, यांना आपल्याला फळं किंवा दूध अशा प्रकारे द्यायचे आहे. कुमारिका, सवासीन जर आपल्या घरात आल्या तर त्यांना हळद कुंकू द्या, दूध द्या त्यांना पिण्यासाठी. तुमच्याकडे जे काही आहे खाण्यासाठी, फळ द्या, काहीही द्या, पण त्यांना अवश्य आपल्याला या गोष्टी द्यायच्या आहेत. आई भगवती कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येईल सांगता येत नाही. तुमच्या घरामध्ये तुम्ही बसला आहात आणि एखाद्या वेळेला एखादी स्त्री पैसे मागण्यासाठी आली किंवा जोगवा मागण्यासाठी एखादी स्त्री आली तर उठून तुम्ही त्यांना जोगवा वाढा. कारण जोगवा घेत असताना काय माहिती की ती स्त्री ही आपली आई भगवतीच असेल किंवा आई आपल्याला जोगवा मागण्यासाठी आपल्या दारापर्यंत आली असेल. या गोष्टी कटाक्षाने लक्षात घेऊन आवर्जून करा. त्याचबरोबर नवरात्रमध्ये कुमारिका पूजन केले जाते. यामध्ये 9 मुली किंवा 11 मुलींना जेव घातले जाते. त्याच पद्धतीने ज्या स्त्रियांना मुली आहेत त्यांनी आवर्जून या 9 दिवसामध्ये आपल्या स्वतःची कुमारिका मुलगी आहे तिला रोज पायपूजन करा, हळद कुंकू लावा, तिला थोडंसं दूध द्या. 9 दिवसामध्ये रोज तिच्या पायपूजन करा. अशा पद्धतीने आपल्या मुलीची देखील आपण 9 दिवसामध्ये पूजा करायची आहे. कारण आपली मुलगी ही लक्ष्मी स्वरूप मानलं गेलेलं असतं. त्यामुळे आपल्या मुलीची देखील आपल्याला या ठिकाणी रोज पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे. एक लक्षात घ्या, आपल्या मुलीला कधीही आपलं उष्ट द्यायचं नाही. आपण जे काही आपल्या ताटामध्ये आहे ते उष्ट कधीही आपल्या मुलीला देऊ नये. आपणच खायचं असतं. कारण लक्ष्मी स्वरूप आपली मुलगी असते. त्यामुळे आपल्या मुलीला आपण कधीही आपलं उष्ट द्यायचं नाही. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्या स्त्रियांना माहिती नाही त्यांनी लक्षात घ्या की आपलं उष्ट कधीही आपल्या मुलींना देऊ नका. आपलं राहिलं तर तुम्ही बाजूला ठेवून द्या, पण आपल्या मुलींना ते उष्ट खायला देऊ नका. त्याचबरोबर नवरात्रामध्ये आपण आई भगवतीची सेवा करतो. पण असं असतं की आपल्याबद्दल सर्वच समोरच्या व्यक्ती आपल्याबद्दल त्यांचं चांगलंच मत असेल असं नाही. आपल्या माघारी, आपल्या समोर कोणीही आपल्याला वाईट बोलू दे, अपशब्द बोलू दे,
अशा वेळेला आपल्याला कोणताही आपल्या तोंडातून अपशब्द काढायचा नाही. कारण जेव्हा भांड्याला भांडं लागतं किंवा समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला बोलते तेव्हा आपल्यालाही राग येतो आणि आपणही व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळेला आपल्या तोंडातून अपशब्द बोलले जातात आणि याचे जी काही आपण सेवा केली आहे याची फलप्राप्ती आपल्याला होत नाही. जी व्यक्ती आपल्या समोर आहे त्या व्यक्तीला याची सगळी फलप्राप्ती होते. 9 दिवसामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती करा, नवार्णव मंत्राचे पठण करा, कुंकुमार्चन करा, देवीची सेवा करा, काहीही उपवास व्रत वैकल्य जे काही कराल हे तुम्ही शांतपणे करा. कारण जर तुम्ही असे अपशब्द बोललात तर समोरच्या व्यक्तीला त्या सर्व केलेल्या सेवेचे फळ लाभेल. त्यामुळे आपण जितकं शक्य तितकं घरामध्ये शांत राहण्याचा प्रयत्न करा. घरामधील वातावरण शांत ठेवा, प्रसन्न ठेवा. घरामध्ये आपण पूजापाठ करायला सुरुवात केली की आपल्याबरोबर आपली मुलं देखील त्या ठिकाणी बसतात आणि त्यामुळे आपल्या घरातील सर्वांकडून या छोट्या मोठ्या का होईना सेवा या होत राहतात आणि याची फलप्राप्ती नक्कीच आपल्याला या 9 दिवसामध्ये समजते आणि आईची कृपा आपल्या सर्वांवर, आपल्या घरातील सर्व व्यक्तींवर राहते. त्यामुळे शक्यतो करून घरामध्ये शांत वातावरण ठेवा, अपशब्द बोलू नका, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि आपल्या कुलदेवीची सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. या अगदी छोट्याशा माहितीसह आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास, माहिती आवडली असल्यास नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.